नमस्कार. महाराष्ट्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी एक जबरदस्त बातमी आहे. आज आपण 2026च्या तलाठी भरतीबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. ही एक अशी संधी आहे जी हजारो उमेदवारांचं आयुष्य बदलू शकते. चला मग सुरू करूया. बरं, ही संधी किती मोठी आहे याचा अंदाज या आकड्यावरून येईल. तब्बल 4644. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 4644 जागा. म्हणजे विचार करा की किती मोठी भरती आहे. याने फक्त नोकऱ्याच नाही मिळणार, तर राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेला एक नवी ताकद मिळेल. तर आता प्रश्न येतो की ही तलाठी भरती 2026 नक्की आहे तरी काय? बघा, ही काही अचानक आलेली घोषणा नाही. ही एका मोठ्या राज्यव्यापी योजनेचाच एक भाग आहे. सुरुवातीला आपल्याला आठवत असेल, 1700 पेक्षा जास्त पदांची घोषणा झाली होती. आता त्याच योजनेअंतर्गत एकूण 4644 रिक्त जागा भरण्याचं मोठं उद्दिष्ट सरकारने समोर ठेवलं आहे. चला, आता या भरतीचे काही महत्त्वाचे मुद्दे पटकन बघूया. पद आहे तलाठी, जे गट क मध्ये येतं, आणि विभाग आहे महाराष्ट्र महसूल विभाग. अर्ज कुठे करायचा? तर त्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे mahabhumi.gov.in. एक गोष्ट लक्षात ठेवायची, परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन म्हणजे कम्प्युटरवर होणार आहे. आणि ती घेणार कोण? तर TCS किंवा IBPS सारख्या मोठ्या एजन्सीज. ठीक आहे, भरती मोठी आहे हे कळलं, पण तलाठी म्हणजे नक्की काम काय करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, पगार किती मिळतो? चला, आता याच प्रश्नांची उत्तरं शोधूया, कारण अर्ज करण्याआधी या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे, नाही का? सोप्या भाषेत सांगायचं तर तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी, गावाच्या प्रशासनाचा कणच म्हणानं. त्यांचं काम खूप महत्त्वाचं असतं. जमिनीचा नोंदी सांभाळणं, सरकारचा महसूल गोळा करणं आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजना गावातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं, ही सगळी कामं तलाठी करतात. म्हणजे त्यांचं काम थेट सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं आहे. आणि आता तो प्रश्न ज्याची सगळे वाट बघत असतात, सॅलरी. तर बघा, 7व्या वेतन आयोगानुसार पे बँड आहे 25,500 ते 81,100 रुपये. पण थांबा, एवढंच नाही. यावर महागाई भत्ता, घरभाडे भत्ता म्हणजे DA, HRA हे सगळं मिळून सुरुवातीलाच हातात येणारा पगार जवळपास 35 ते 40,000 रुपयांच्या घरात जातो. म्हणजे सरकारी नोकरीची स्थिरता तर आहेच, पण सोबत एक चांगली आर्थिक सुरुवातसुद्धा आहे. ओके, पगार आकर्षक आहे, काम महत्त्वाचं आहे, हे सगळं ठीक. पण प्रश्न असा आहे की यासाठी अर्ज कोण कोण करू शकतं? चला, आता पात्रतेचे निकष काय आहेत ते बघूया. यासाठीची पात्रता तशी खूप सरळ आणि सोपी आहे. सगळ्यात पहिलं, तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री म्हणजे पदवी हवी. दुसरं, मराठी भाषेचं ज्ञान असणं तर कंपल्सरी आहे. तिसरं, कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट. आता हे नसेल तर काळजी करू नका, जॉईन झाल्यावर 2 वर्षांच्या आत ते सादर करता येतं. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची अट, एक उमेदवार फक्त आणि फक्त एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकतो, हे लक्षात ठेवा. आता वयाबद्दल बोलूया. खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ती 43 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. म्हणजे बऱ्याच जणांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. बरं, पात्रतेचे निकष कळले. आता अर्ज करण्यापासून ते थेट नियुक्ती मिळवण्यापर्यंतचा प्रवास कसा असणार आहे? चला, ही संपूर्ण निवड प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. ही सगळी प्रक्रिया अगदी सरळ 5 टप्प्यांमध्ये आहे. पहिला टप्पा, ऑनलाईन अर्ज भरणं. यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फी आहे. अर्ज भरला की दुसरा टप्पा येतो, लेखी परीक्षा, जी ऑनलाईन होईल. मग तिसऱ्या टप्प्यात परीक्षेच्या मार्कांवरून एक मेरिट लिस्ट लागेल. ज्यांची नावं लिस्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी चौथा टप्पा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, म्हणजे कागदपत्रांची पडताळणी. आणि हे सगळं यशस्वीपणे पार पडलं की 5वा आणि शेवटचा टप्पा, हातात अपॉइंटमेंट लेटर. आणि थांबा, या सगळ्या प्रक्रियेतली सगळ्यात मोठी आणि दिलासादायक बातमी ती म्हणजे इथे कोणतीही मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू नाहीये. हो, हे खरंय. निवड फक्त आणि फक्त लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या मार्कांवर होणार आहे. यामुळे होतं काय की संपूर्ण प्रक्रिया एकदम पारदर्शक राहते आणि सगळ्यांना समान संधी मिळते. चला, आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ती म्हणजे लेखी परीक्षा. कारण इथेच खरी कसोटी लागणार आहे. तर मग या परीक्षेचा पॅटर्न कसा असेल, काय वाचावं लागेल, सगळं काही आता सविस्तरपणे बघूया. परीक्षेच्या पॅटर्नमध्ये एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. इथे प्रत्येक विषयाला समान वजन दिलं गेलं आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी किंवा गणित हे 4ही विषय सारखेच महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाला 25% वेटेज. याचा सरळ अर्थ आहे की कोणताही एक विषय ऑप्शनला टाकून चालणार नाही. सगळ्यांचा अभ्यास करावाच लागेल. आता मार्कांचे गणित समजून घेऊया.
बघा, प्रत्येक विषयावर 25 प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी गुण असतील 50. म्हणजे सरळ हिशोब आहे, एका प्रश्नाला 2 मार्क. तर असे एकूण 100 प्रश्न आणि 200 गुण. हे गणित डोक्यात पक्क बसवून घ्या. परीक्षाबद्दल अजून काही महत्त्वाच्या गोष्टी. परीक्षेसाठी वेळ मिळणार आहे 2 तास म्हणजे 120 मिनिटं. आणि एक आनंदाची बातमी म्हणजे यात नेगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे सगळे प्रश्न सोडवू शकता. प्रश्न सगळे MCQ प्रकारचे म्हणजे तुम्हाला फक्त योग्य पर्याय निवडायचा आहे. आता काठिण्य पातळीबद्दल. मराठी विषयाचे प्रश्न 12वीच्या लेव्हलचे असतील, पण बाकीचे 3 विषय हे डिग्री लेव्हलचे असतील, त्यामुळे तयारी तशीच करावी लागेल. बरं, आत्तापर्यंत आपण नोकरीच्या संधीबद्दल बोललो. पण ही भरती फक्त वैयक्तिक फायद्याची नाहीये. याचा संपूर्ण महाराष्ट्रावर एक खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम होणार आहे. तो काय आहे? चला बघूया. सगळ्यात पहिलं, सध्या जे तलाठी आहेत त्यांच्यावरचा कामाचा बोजा कमी होईल, कारण अनेक जण एकापेक्षा जास्त गावांचा कारभार सांभाळतात. दुसरं म्हणजे नागरिकांची कामं पटापट होतील. जमिनीचे उतारे, वेगवेगळे दाखले, या सगळ्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. तिसरं, याने गावाकडची आपली प्रशासकीय यंत्रणा अजून मजबूत होईल. आणि चौथं, जे अर्थातच महत्त्वाचं आहे, हजारो पदवीधर तरुणांना एक चांगली आणि स्थिर नोकरी मिळेल. तर हे सगळं पाहिल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतो. तो म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने नवीन तलाठी आल्यावर आपल्या गावागावातील सरकारी कामांवर, तिथल्या सेवांवर याचा कसा परिणाम होईल? प्रशासकीय कामाची गती खरंच वाढेल का? ही एक प्रशासकीय क्रांती ठरू शकेल का? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.